कृष्णा आंधळेला अटक न केल्यास अन्नत्याग आंदोलन करण्याचा मसाजो ग्रामस्थांचा इशारा। 25 फेब्रुवारीपर्यंत कृष्णा आंधळेला अटक करण्याची मागणी। माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात। सरकारी कामात अडथळा आणण्यात प्रकरणामध्ये जाधव पोलिसांच्या ताब्यात। वॉरंट निघूनही जाधव हजर होत नसल्याने कोर्टाकडून ताब्यात घेण्याचे निर्देश। शिवसेनेकडून ठाकरेंच्या कोकणातील एकमेव आमदाराला थेट ऑफर। वाघाच्या कळपात या संजय शिरसाटांची ऑफर, जाधवांना ऑफर। तर यापूर्वी उदय सामंतांकडून जाधवांना शिवसेना प्रवेशाची ऑफर। वैभव नाईकांबाबत चर्चा सुरू। सर्व गोष्टी सांगणार नाही, काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात, योग्य वेळी सांगणार, भरत गोगावलेंचं वक्तव्य। विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळेंचा ठाकरे गटाला राम राम। साहेब मला माफ करा। जितेंद्र जनावळेंचं उद्धव ठाकरेंना पत्र। जितेंद्र जनावळे 20 तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार। एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व खासदार आमदार कुंभमेळ्याला जाणार। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनेचे आमदार खासदार कुंभ स्नानासाठी प्रयागराजला जाणार। तुळजापुरात 2.5 वर्षांपासून ड्रग्ज तस्करी सुरू। तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यांचा खळबळजनक दावा। ड्रग्ज तस्करी विरोधात कारवाई न केल्यास तुळजापूर बंद ठेवण्याचा इशारा। राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात नितीन गडकरी आणि जयंत पाटील एकाच मंचावर एकत्र। नितीन गडकरी राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या करू नका। जयंत पाटलांची जोरदार फटकेबाजी। वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे लाकूड आणि कोळसा इंधन म्हणून वापरू नये। मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी महापालिकेचं आवाहन। मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार उद्या निवृत्त होणार। महिला प्रीमियर लीगमध्ये बंगळुरू संघाचा सलग दुसरा विजय। 8 गडी राखून दिल्लीवर दणदणीत विजय। बंगळुरूच्या स्मृती मंधानांची 81 धावांची खेळी।